लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता इथे आपण पाहणार आहोत की रम्याची काहीही चूक नसताना आता मस्तपैकी काव्या रम्याची बिन पाण्याने धुलाई करणार. तर दुसऱ्या बाजूला आता जीवाने पुन्हा एकदा नंदिनीला खोटं सांगितल्यामुळे चिडलेली नंदिनी आता आपोआप शांत होणार. आता नेमकं काय होतं, कशी जादूची कांडी फिरते, कशी नंदिनी शांत होते, हे सगळं जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये. तर आता आपण इथे पाहतोय की सध्या माझा बोका फाडला, रम्याने माझा बोका फाडला या विचारानेच काव्या खूपच जास्त रडत असते. काव्याला खूप दुःख झालेलं असतं, ती चिडलेली असते. ती म्हणत असते, का केलंस रम्या हे सगळं? काय मिळालं गं तुला माझा बोका फाडून? त्या माझ्या बोक्याने काय केलं होतं तुझं? मालिनी काकू बघा ना, ह्या रम्याला तर ना मी सोडणार नाही आहे या विचाराने आता काव्या रम्याजवळ पुढे जाते. आता रम्या ही घाबरते. तर काव्या म्हणत असते, रम्या तू खूप मोठी चूक केली आहेस माझा बोका फाडून. आता मी तुला सोडणार नाही. जर तुला जन्माची अद्दल घडवली ना तर मी सुद्धा माझं नाव काव्या सांगणार नाही आहे. आतापर्यंत तू प्रत्येक वेळी वाचली आहेस माझ्यापासून, पण आज नाही, आज बास. त्याबरोबर मग रम्या म्हणते, ए काव्या गप, उगाचच्या उगाच काहीतरी बरळू नकोस. मी का फाडेन तुझा बोका? नाही म्हणजे मला तो बोका आवडत नाहीच, मला त्या बोक्याचा राग येतोच. आणि हो, खरं आहे की मी तो बोका फाडायला घेतला होता मी तो बोका फाडायला. पण इतक्यात तिकडे पार्थ आला आणि पार्थने तो बोका माझ्या हातातनं हिसकावून घेतला. मी त्याला सांगितलंही की ती काव्य तुला या बोक्यामुळेच त्रास देते म्हणून मी हा बोका कापत होते. तर पार्थ मला म्हणाला की त्याला काही फरक पडत नाही आहे त्रास देण्याचा, म्हणून तो बोका कापू नको, आणि म्हणून मी बोका कापलेला नाही आहे, समजलं? त्याबरोबर काव्या आता रडायला लागते आणि म्हणत असते, या सगळ्यात माझा बोका मला सोडून गेला. त्याबरोबर मग पार्थ आता काव्याच्या जवळ येतो आणि काव्याचं डोकं आता तो स्वतःच्या खांद्यावरती घेतो आणि काव्याला आता तो समजवत असतो, काव्या रडू नका, शांत व्हा. काव्या रडणं काही थांबवत नसते. पार्थ तिच्या डोक्यावरती हात ठेवतो. काव्या त्याला बिलगून रडत असते. काव्या म्हणत असते, देशमुख तुम्हाला माहिती आहे ना तो बोका माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता तो. त्याबरोबर पुढे ती सांगत असते की तो बोका माझा होता. त्यावर पार्थ म्हणतो, हो काव्या, मला सगळं माहिती आहे आणि मला सगळं मान्यसुद्धा आहे. पण मी काय म्हणतो, तुम्ही रडताय कशाला? तुमचं ओरिजिनल बोका तर मी आहे ना. मग तुमचा बोका तुमच्या जवळच आहे काव्या. तो बोका तुम्ही माझ्यासाठीच आणला होतात ना, मला आणला होतात ना तुम्ही तो बोका म्हणून. पण मी तर इथेच आहे. मग मी आहे ना तुमचा बोका काव्या, खराखोर. मग तुम्ही का रडताय? मी तर तुम्हाला कधीच सोडून कुठेच जाणार नाही आहे. मी कायम तुमच्याबरोबर तुमच्यासोबत असणार आहे काव्या, खरंच. त्यावेळी आता हे सगळं बघून रम्याला खूपच जास्त राग येत असतो आणि रम्या आता म्हणू लागते, पार्थ रे काय सुरू आहे हे सगळं? अरे मी खरंच नाही फाडलेला तो बोका. आई अगं बघ ना हे सगळं कसं म्हणजे माझ्यासमोर घडतंय ते. पार्थ रे मी काय करू म्हणजे तुला पटेल की मी तो बोका फाडलेला नाही आहे? मी नाही खोटं बोलणार, मी तो बोका फाडायला घेतला होता खरंच, पण मी तो बोका नाही फाडला खरंच. अरे तू मला ओरडलास ना, त्याच्यानंतर मी तो बोका टाकून दिला. म्हणजे टाकून दिला म्हणण्यापेक्षा तू तो माझ्या हातातनं हिसकावून घेतलास. मग तू माझ्या हातातनं हिसकावून नेलेली वस्तू माझ्याजवळ परत कशी येईल बरं? काहीही काय बरळतोयस पार्थ? मामी अगं मी काय करू म्हणजे तुला तरी पटेल की मी तो बोका फाडलेला नाही आहे? खरंच, अगदी माझी स्वतःची शपथ, आईची शपथ. मग तर माझ्यावर विश्वास पटेल का तुमचा? आई शपथ, मी नाही फाडलेला तो बोका. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, बास रम्या, बास. अगं खोटं बोलायच्या सगळ्या लिमिट क्रॉस केल्या आहेस तू. आणखीन किती खोटं बोलणार आहेस तू? मूर्ख मुली, अगं तुला कितींदा सांगितलं पार्थपासून, काव्यापासून लांब राहा, त्यांच्या संसारापासून लांब राहा, पण नाही, तुझी खोड काही जात नाही. तुला सतत त्यांच्या मध्ये करायचं आहेच. काय मिळतं काय तुला हे सगळं करू ना? रम्या एक गोष्ट लक्षात ठेव, आता पुन्हा जर तू माझ्या सुनेच्या नादी लागलीस ना तर तुझी गाठ ना माझ्या हातात आहे. मी तुझं काय करेन ना ते मला सांगता येत नाही. अगं त्या निर्जीव बोक्याने तुझं काय बिघडवलं होतं म्हणून तू तो कापून टाकलास? त्याबरोबर वसवत्ते आता म्हणायला लागते, अगं बाद झालं मालिनी, किती बोलतेस तू रम्याला? आणि मुळात रम्या सांगते ना की तिनं तो बोका कापलेला नाही आहे म्हणून, मग नाहीच कापणार ना ती. रम्याला खोटं बोलायची काय गरज आहे? जर तिने तो बोका कापला असता ना तर तिने सांगितलं असतं, खरं कबूल केलं असतं की हो मी बोका कापला म्हणून. पण जर ती एवढ्या पोटतिडकीने तुम्हा सगळ्यांना हे सांगते की मी बोका नाही कापला, तर का विश्वास नाही ठेवत आहात तुम्ही तिच्यावर? आणि कापला तरी असा काय फरक पडतो? तो नकली बोका निर्जीव वस्तू होती, ती कापली तर कापली. त्यावर मग मात्र काव्याचा आवाज वाढतो आणि काव्या म्हणते, फक्त भावलं नव्हतं ते वसवत्या,
त्याबरोबर त्या ठिकाणी आता काव्याचा हा वाढलेला आवाज ऐकून लगेचच आशा येते आणि आशा म्हणायला लागते, काव्यताई अहो काय झालं, का रडताय तुम्ही? आम्ही एवढ्या जोरानं कशा पाय वरडायलाय? मालिनी वहिनी अहो काय झालं, काव्यताई का अशी चिडल्यात? त्याबरोबर मग आता लगेचच मालिनी आशाला म्हणू लागते, अगं आशा, ह्या वसुताईंनी आणि या रम्यानी बिचाऱ्या काव्याचा बोका फाडला आणि तो बोका फाडून तर फाडून वरनं कुठेतरी टाकूनही दिला आणि त्याचा कापूस हा साख्या घरभर उडवला म्हणून काव्य रडतीये. ह्या मूर्ख मुलीला ना खरं अक्कल म्हणून नाही आहे, उगाचच्या उगाच नसत्या उचातपती करत राहायची हिला सवयच आहे, बावळट अक्कल शून्य मुलगी. त्याबरोबर लगेचच आता रम्या म्हणत असते, मामी अगं गप ग, काय बोलतेस तू हे सगळं? मी म्हटलं ना मी तो बोका नाही फाडलेला म्हणून. ए आशा अगं सांग ना, मी कशाला फाडेन तो बोका? त्याबरोबर आशा म्हणते, म्या काय बोलू? त्यावर लगेचच आता रम्या म्हणते, हो तू काही बोलणार नाहीसच, कारण मी तुझ्यावर ओरडत असते ना, तुला बोलत असते. त्याबरोबर लगेचच आता इकडे मालिनी काकू म्हणायला लागतात, रम्या नीट बोलायचं आशाबरोबर, ती आपल्या घरी काम करते याचा अर्थ आपण तिला खरेदी केलेलं नाही आहे. ओरडतेस का तू तिच्यावरती? ती तिचं काम चोख करते. त्याबरोबर लगोलग आशा म्हणू लागते, बरं 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 शांत व्हा समद्यांनी, अहो काव्यताईंचा बोका फाडणं कसं शक्य आहे? त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अगं तुलाही विश्वास बसत नाही आहे ना, तसाच मलाही वाटत नव्हतं की ही रम्या एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकते, पण खरंच हिने ना सगळे लिमिट्स क्रॉस केलेत आशा. अगं खरोखर हिने काव्याचा बोका फाडलाय. अगं हा बघ ना, हा सगळा कापूस घरभर उडतोय, तो काव्याच्या बोक्याचाच तर आहे. त्याबरोबर मग मात्र आता रम्या म्हणते, अगं मामी मी नाही फाडला बोका. त्याबरोबर आता लगेचच आशा म्हणते, एक मिनटं, त्याच बोक्याबद्दल बोलताय ना तुम्ही, जो बोका काव्यताई घरभर घेऊन फिरत असतात? अहो तो बोका नाही फाडलेला रम्याताईंनी, कारण तो बोका म्या ठेवला आहे माझ्या हातानं. त्यावर मालिनी काकू म्हणतात, काय? त्यावर आशा म्हणते, अहो होय, म्हणजे मगाच्याला काय झालं, म्या धुवायची कापडं घ्यायला खोलीत गेलो होतो काव्यताईंच्या, त्यावेळी काव्यताई खोलीत नव्हत्या आणि त्यांचा तो बोकुडी तो तसाच बेडवरती ठेवलेला होता आणि तो तिथं बेडवरती एकदम तालीवर होता. मग म्या उगाच बेडवरती समजा पसारा होता कपड्यांचा त्या बोक्याचा, म्हणून मग म्या आपले धुवायचे कपडे धुवायला घेतले, जे घडी केलेले कपडे होते ते कपाटात ठेवले आणि तो बोका पण कपाटात एका कपड्यावर ठेवून दिला आणि म्हणलं नंतर ना काव्यताई जेव्हा बाहेर येत्याल तेव्हा त्या काफी प्यायला आल्यावर त्यासनी सांगेन म्या तो बोका घेऊन येतो. काव्यताई आव तुम्ही रडणं थांबवा बरं पहिलं. मग लगेचच आता आशा ही काव्याच्या रूममध्ये येते, पटकन कपाट उघडते आणि कपाटात तिने जो बोका ठेवलेला असतो तो बोका घेऊन येते आणि म्हणत असते, ह्यो बघा, ह्योच आहे ना व तुमचा बोका? ओ काव्यताई आव रडणं थांबवा की, खरं तर हे समजा माझ्यामुळं झालं, म्या जर त्या बोक्याला हात लावला नसता तर हे सगळं घडलं नसतं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं नसतं, माफ करा मला. त्यावर काव्या बोका बघून खूप म्हणजे खूप खुश होते. ती पहिलं तर स्वतःच्या बोक्याला घट्ट बिलगते आणि मग ती आशाला म्हणते, नाही हो आशाताई, तुमची काही चूक नव्हती, उलट तुम्ही माझा बोका एवढा व्यवस्थित सांभाळून ठेवलात यासाठी मी तुमचे आभार मानायला हवे. खरंच थँक्यू सो मच, तुम्ही माझा बोका एवढा व्यवस्थित सांभाळून ठेवल्याबद्दल. आणि सॉरी, नाही म्हणजे मी जर व्यवस्थित माझ्या वस्तू ठेवल्या असत्या तर तुम्हाला माझ्या वस्तूकांना हात लावायची गरज लागली नसती. त्याबरोबर मग आता काव्य हसू लागते बोक्याला बघून, ती खुश होते. तर आता इकडे काव्याच्या चेहऱ्यावरती आलेलं हसू बघून पार्थसुद्धा खूपच जास्त खुश होतो आणि पार्थलासुद्धा आनंद होतो आणि पार्थ म्हणतो, आता तरी हसू आलं ना चेहऱ्यावर, आता तरी खुश आहात ना तुम्ही? त्यावर लगेचच काव्य होकार देते. आता आपल्या सुनेच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मालिनी काकूंना सुद्धा बरं वाटतं आणि मालिनी काकू म्हणतात, बरं जाऊ द्या, जो काही गोंधळ झाला त्यामुळे शेवट गोड झाला ना, काही हरकत नाही. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला आता नंदिनीने जीवाला ते फुलांचा बुके बनवताना आणि त्या फुलांच्या बुकेमध्ये चिठ्ठी लिहिताना पाहिलेलं असतं आणि त्यामुळे नंदिनी चिडलेली असते. नंदिनी म्हणत असते, अच्छा म्हणजे तुम्हीच हे सगळे बुके रोज घरी पाठवताना जीवाला माफ कर वगैरे असं. जीवा तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? एवढं खोटं वागताना, एवढं खोटं बोलताना, एवढं खोटं तुम्ही का वागता आणि का बोलता? तुम्हाला वाईट वाटत नाही का माझ्याशी एवढं खोटं बोलताना? नाही, मला तर ना आता प्रश्नच पडतो की एवढं खोटं कोणी कसं आणि का बोलतं? त्याबरोबर जीवा म्हणू लागतो, नंदिनी हे बघ, प्लीज शांत हो. हे बघ अगं, तुला मनवण्यासाठीच मी हे सगळं करत होतो, प्लीज माझ्यावर रागवू नकोस ना नंदिनी, प्लीज. त्यावेळी नंदिनी म्हणत असते, अहो आज तुम्ही मला मनवण्यासाठी खोटं बोलताय, उद्या मला मनवण्यासाठी तुम्ही आणखीन काहीतरी कराल, त्यावेळी मी काय करायचं सांगा ना?
अहो खोटे बोललात तुम्ही माझ्याबरोबर, त्याचमुळे हे सगळं घडलं ना, त्याचमुळे आपल्या दोघांमध्ये एवढं मोठं अंतर पडलं. म्हणूनच मी घर सोडून कायमची माहेरी राहायला आले. पण तरीही अजून तुमची खोटं बोलण्याची सवय काही जात नाही आहे ना जीवा. नाही आता बास, आता ना मी ठरवलं आहे. बाबा म्हणतात ना तेच खरं आहे. तुमचं व्रत पूर्ण व्हायला 13 दिवस राहिलेत ना, 13 दिवसात तुम्ही मला मिळवणार असं म्हटलं आहे ना. पण आता काहीही झालं ना तरी मीच तुम्हाला स्वतःला मिळवू देणार नाही आहे. मी तुमच्याशी ना बोलणार आहे ना काय करणार आहे. मला वाटलं होतं की खरोखर रात्रीचं तुम्ही जे काही केलं ती चूक तुमच्या लक्षात आली आणि तुम्ही सुधारताय. पण नाही हो, तुम्ही तर आणखीन जास्त बिघडताय. नाही, माझंच चुकलं. मीच तुम्हाला उगाचच्या उगाच सुधारण्याची प्रत्येक वेळी संधी देत असते. मी जर संधी दिली नाही ना तरच तुम्ही सुधारू शकता. बस आता ना मी तुम्हाला काही संधी वगैरे ना काही म्हणजे काही देणार नाही आहे. मी निघते. एवढं बोलून ती आनंद निवासला जायला निघते. इतक्यात रस्त्यात तिला एक मावशी भेटतात आणि त्या नंदिनीला म्हणतात, ए नंदिनी थांब ग. नंदिनी थांबते आणि म्हणते, हा काकू बोला ना, काय हो. त्याबरोबर त्या काकू नंदिनीला म्हणतात, अगं तू त्या जीवाची बायको नंदिनी ना. अगं नंदिनी, तो जीवा तुझ्यासाठी किती काय काय प्रयत्न करत असतो तुला मनवण्याचे. मग अगं ऐक ना त्याचं. आणि तुला एक खरं सांगू का, नाही म्हणजे माझ्या आता संसाराला जवळपास 32 वर्ष होत आली म्हणून सांगते. संसारात आहे की नाही थोडं भांडण, थोडं रुसव्या, थोडा फुगवा, थोडं असावं. पण इतकं नसावं की म्हणजे नंतर ना नात्यामध्ये कडवटपणा निर्माण होईल. जीवाला माफ कर गं. इतक्यात आता तिकडनं एक दुसरी मुलगी येते आणि ती सुद्धा नंदिनीला म्हणते, ए तू नंदिनी ना, तुझा नवरा जीवा बरोबर. मी ना जीवाचे व्लॉग बघते. ओ माय गॉड, काय OMG व्लॉग असतात जीवाचे. बापरे, मला तर ना जर असा नवरा मिळाला ना तर मी तर म्हणजे मी काय करू आणि काय नको असं होईल मला. नंदिनी यार प्लीज माफ कर ना तू जीवाला. जीवा किती चांगला आहे, म्हणजे जीवासारखा नवरा मिळाला आहे तुला. तू किती लकी आहेस ना, तुला नाही माहिती. प्लीज हे बघ, मला नाही माहिती जीवामध्ये आणि तुझ्यामध्ये काय बी नसलं आहे, बट प्लीज आय एम रिक्वेस्टिंग टू यू की जीवाला माफ कर नंदिनी प्लीज. नंदिनी म्हणते, अच्छा म्हणजे हे सगळं सुद्धा तुम्हाला जीवानेच बोलायला लावलेलं असणार ना. कुठे आहेत कुठे तुमचे बोलवते धनी. त्याबरोबर मग त्या मुली सांगतात की नाही गं, आम्हाला जीवाने नाही पाठवलं आहे. आम्ही व्लॉग बघतो आणि रस्त्याने जाताना तू दिसलीस म्हणून आम्ही स्वतःहून येऊन तुझ्याशी बोललो. नंदिनी म्हणते, थँक्यू वा, तुम्ही दिलेल्या सल्ल्यासाठी खरंच तुमचे आभार. येते मी. आणि मग नंदिनी तिकडनं पुढे निघून येते. आता नंदिनी विचार करते की नाही, हे सगळं सुद्धा नक्की जीवांनीच केलेलं असणार. असतील कुठेतरी मागे लपून सगळं काही व्यवस्थित बघत असतील. जाऊ देत, आता ना मला काही बोलायचंच नाही आहे. रागारागात नंदिनी आनंद निवासला पोहोचते. आता आनंद निवासमधल्या मुली आणि आशाताई सगळ्याच जीवाचाच एक व्लॉग बघत असतात. नंदिनी म्हणत असते, काय सुरू आहे हे सगळं. आनंद निवासमध्ये आपण सगळे काम करायला येतो की हे असे व्लॉग व्हिडिओ शूट करायला आणि बघत बसायला. चला लागा सगळ्यांनी आपापल्या कामाला. त्याबरोबर आशाताई नंदिनीकडे येतात आणि नंदिनीला म्हणतात, अगं नंदिनी पण बघ ना, जीवा खरोखर तुझ्यासाठी किती प्रयत्न करतोय, तो तुझ्यासाठी किती एफर्ट्स घेतोय. नंदिनी अगं जाऊ देत ना, तुझ्यामध्ये आणि जीवामध्ये जे काही झालं असेल ते सगळं दे ना गं सोडून आणि जीवाला माफ करून पुन्हा एकदा जीवाबरोबर आनंदाने राहायला लाग ना. नंदिनी तुझा आणि जीवाचं कपल ना खूप क्यूट आहे गं. तुम्ही दोघंजण एकत्र ना काहीही करू शकता. मग नंदिनी ही आता विचारात पडते की खरं बोलतायत, खरोखर आशाताईंचं बरोबर आहे. तर दुसऱ्या बाजूला आता रम्यावरती खोटे नाटे आरोप केल्यामुळे रम्या तर खूपच जास्त अपसेट असते. तर इकडे नंदिनी विचार करत असते आणि तिला आता आठवत असतं की खरोखर जीवा आणि ती जेव्हा जेव्हा एकत्र आलेत तेव्हा तेव्हा त्यांनी काही ना काहीतरी मोठं आणि चांगलं अचीव करूनच दाखवलं. म्हणजे जेव्हा नंदिनीचा आनंद निवास त्या भास्करने लुबाडलं होतं तेव्हा जीवा आणि नंदिनीने एकत्र येऊन ते आनंद निवास वाचवलं, ते आनंद निवास परत मिळवलं. ज्यावेळी जीवाला विक्रम काकांनी ऑफिसला जायला सक्ती केली तेव्हा जीवा नंदिनीने मिळून आजींचा तो हार परत मिळवला आणि सगळी जी सिच्युएशन वाया गेली होती ती परत व्यवस्थित केली आणि घरामध्ये सुख समाधान शांती आली. नंदिनी विचार करते, खरोखर जीवा वाईट नाही आहे तितकेही. तर दुसऱ्या बाजूला आता मालिनी काकू अवॉर्ड फंक्शनला जात असलेल्या पार्थला सांगतात, पार्थ अरे मी काय म्हणते, तुझ्याबरोबर जाताना काव्याला सुद्धा घेऊन जाणार. नाही मला मान्य आहे सध्या तुझा काव्यावरती राग आहे, तू तिच्यावर रागवला आहेस, नाराज आहेस, सगळं बरोबर आहे. पण बाळा बघितलंस ना आज काव्याचा मूड किती अपसेट होता ते. आणि आईवडिलांचं काय रे, आईवडिलांचा आशीर्वाद हा मुलांच्या पाठीशी कायम असतोच, पण आयुष्यभराची साथ महत्त्वाची आणि ती तुला तुझी ऐकूच देणार आहे. काव्या हीच तुझ्या सुखदुःखाची सोबती आहे पार्थ, ती तुझी अर्धांगिनी आहे. तुझ्या सुखदुःखात प्रत्येक
प्रत्येक गोष्टीत तिचा सिंहाचा वाटा असणार आहे. मग तू तिला घेऊन जायला हवंस ना आज. आणि खरं बोलू का, काव्या खूप खुश आहे रे तुला हा अवॉर्ड मिळाल्यामुळे. बघितलंस ना, जेव्हा तुला नॉमिनेशन मिळालं हे तिला कळालं तेव्हा ती किती खुश झाली होती. मग प्लीज घेऊन जा ना रे पार्थ तिलाही तुझ्याबरोबर. जर तुझ्याबरोबर ती अवॉर्ड फंक्शनला गेली ना तर थोडा तिचा मूड बरा होईल. आता तू काय करायचं ते ठरव बाबा. इतक्यात काव्या तिकडे येते. काव्या पार्थला बेस्ट विशेष देत असते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, इथनंच बेस्ट विशेष देणार आहात की माझ्याबरोबर येऊन मला अवॉर्ड घेताना बघून आनंदाने जोरजोरात टाळ्यासुद्धा वाजवणार. त्यावर काव्य म्हणते, मला यायचं आहे हो देशमुख, पण तुम्ही कुठे नेणार आहात मला. त्याबरोबर आता पार्थ फक्त काव्याकडे बघतो. त्याबरोबर काव्या म्हणते, म्हणजे मी तुमच्याबरोबर आलेलं तुम्हाला चालणार आहे. मी येऊ तुमच्याबरोबर देशमुख. थँक्यू सो मच. मी आलेच पटकन आवरून. आणि मग मी आले पटकन आवरून एवढं म्हणत काव्य आत चाललेली असते. पार्थ म्हणतो, लवकर आटपा नाहीतर अवॉर्ड फंक्शन होऊन जाईल. तुम्हा बायकांची तयारी म्हणजे ना. त्यावर काव्या म्हणते, देशमुख आता माझ्या नवऱ्याला एवढं मोठं आणि एवढं महत्त्वाचं अवॉर्ड मिळणार आहे म्हटल्यावर मी तर छान दिसायला हवंच ना. तुमच्या जोडीला उभं राहायचं आहे मला. टॉप 20 आर्किटेक्टपैका एक आर्किटेक्टची बायको शोभायला हवी का नाही, मिसेस काव्या पार्थ देशमुख. असं म्हणत आता काव्य लगेचच जाते आणि सुंदर छान तयार होऊन येते. आता काव्य एवढी गोड आणि सुंदर दिसत असते की पार्थ काव्याकडे बघतच राहतो. काव्या म्हणते, निघूया. मग ते दोघं तिकडनं निघून जातात. तर इकडे रम्याची मात्र आता चांगलीच चिडचिड होत असते. रम्याला वाटत असतं की हे सगळं काय आहे. तो बोका मी फाडलाही नव्हता तरी त्या बोक्याच्या फाडण्याच्या आरोपाखाली काव्याने आणि त्या मालिनी मामीने मला केवढं झाडलं. ह्या आशाला ना आम्ही सोडणार नाही आहे. ह्या आशामुळे घडलं हे सगळं. आणि आताही माझा पार्थ या काव्याला घेऊन गेला. हिला काय कळतं आर्किटेक्चरमधलं, तरीही सगळं क्रेडिट हिला गेलं. नाही मला नाही चालणार हे सगळं. लवकरात लवकर सिच्युएशन हाताबाहेर जाण्या अगोदरच ना मला हे सगळं काही थांबवावं लागेल. पुन्हा एकदा पार्थला 16 डिसेंबरची आठवण करून द्यावीच लागणार आहे. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.